आज आपण मराठी विषयामध्ये भाषिक कौशल्य आणि विकास उत्कर्ष वाटा या पुस्तकामधून निबंध लेखन वैचारिक ललित आणि वाणिज्य विषय याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आपण निबंध लेखन का करायचे ते सांगून निबंधाचे लक्षण व स्वरूपाविषयीची चर्चा इथे करणार आहोत. प्रास्ताविक निबंध लेखन ही मराठी वाङ्मयातील एक आवश्यक बाब आहे. त्याप्रमाणे उत्कृष्ट निबंध लेखन ही आपल्या अस्खलित मराठीची पावतीच असते. निबंध लिहिताना त्याचे लक्षण आणि स्वरूप माहिती असणे आवश्यक असते. निबंध लेखन का करायचे? माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. खरोखरच आपण सारी माणसे सतत अखंडित या ना त्या प्रकारात विचार करतच असतो. निबंध लिहिताना त्यांची लक्षणे आणि स्वरूप माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. निबंध लेखन का करायचे? माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. खरोखरच आपण सारी माणसे सतत अखंडित या ना त्या कारणाने एकत्र येत असतो. त्यामध्ये आपले विचार दुसऱ्यांना सांगणे, दुसऱ्यांचे विचार ऐकणे व समजून घेणे, त्यावर परत विचार करणे ही प्रक्रिया सतत चाललेली असते. ही प्रक्रिया अर्थातच कुठल्या तरी भाषेत चाललेली असते. म्हणजेच विचारांसाठी भाषा या माध्यमांची आवश्यकता असते. अर्थातच आपले विचार चांगल्या रीतीने समर्थपणे अभिव्यक्त व्हायला हवे असतील तर तितकीच चांगली भाषा, समर्थ भाषा आपल्याला यायला हवी. विचारांची देवाणघेवाण चांगल्या रीतीने करता यावी इतकेच आपल्या भाषेवर किंवा जी भाषा आपण मांडतो किंवा ज्या भाषेचे आपण विचार करतो त्यावर आपले प्रभुत्व हवे. अशी भाषा शक्ती निर्माण करणे हा भाषा शिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. अशी भाषिक शक्ती आणि भाषिक कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करता यावे म्हणून अभ्यासक्रमात निबंध लेखनाचा भाग अंतर्भूत असतो. आता विद्यार्थ्याला आपल्या स्वतःचे विचार चांगल्या रीतीने मांडता यावे, लिहिता यावे हेच एक निबंधाचा एक प्रकारचा उद्देश असतो. निबंध लेखनामुळे आपल्या मनात येणारे विचार चांगल्या रीतीने अभिव्यक्त करता येईल अशी सशक्त भाषा आपल्याला कमवता येणे आवश्यक आहे. जितके खरे तितकेच हे खरे असणे गरजेचे आहे. आपली विचारशक्ती वाढलेली लागते. विचार करण्याची शिस्त आपणास लागते. कारण विचार हाच निबंधाचा कणा होय. सारांश, आपली विचारशक्ती वाढणीस लावणे आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी चांगली भाषा कमवणे या निबंधामुळे प्राप्त होणाऱ्या 2 गोष्टी इथे महत्त्वाच्या आपल्याला दिलेल्या आहेत. पुढे आहे निबंधाचे लक्षण व स्वरूप. एखाद्या विचारशक्तीवर किंवा एखाद्या विषयावर केलेली साधक बाधक चर्चा आणि निसंदिग्ध विचार समाविष्ट असलेला छोटा गद्य लेखन म्हणजे निबंध. अशी निबंधाची एक व्याख्या देतात. या व्याख्येची क्रमाने छाननी करून पाहिल्यास निबंधाचे स्वरूप कळण्यास मदत होते. निबंधात काही वेळा एक विषय मांडलेला असतो. आपल्या अवतीभोवती काही घडत असते. आपण काही वाचले ऐकले पाहिजे. त्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते किंवा आपल्या ज्ञानात भर पडते. म्हणजे आपल्या मनात विचार तरंग उमटणारी एखादी घटना व प्रसंग असतो. अशी घटना व प्रसंग त्याबाबतचे आपले विचार तरंग जे असतात ते या विषयामध्ये तयार होतात. उदाहरणार्थ असे पहा की आपण एखाद्या दुकानात गेलो व तिथून घेतलेला माल भेसळीचा निघाला की आपले मन त्या घटनेचा विचार करायला लागते. मग भेसळीचे दुष्परिणाम किंवा प्रदूषणाचा किंवा भ्रष्टाचाराचे युग असा विषय आपल्या मनात येतो. आपण मूळ घटना विसरून या विषयासंबंधीचा विचार करू लागतो. यामध्ये आपल्या विचारांमध्ये जे काही विषयाबद्दलची संबंधित जे काही विचार असतात त्यामध्ये सुसंगतपणे आणि साधक बाधक चर्चेविषयी मांडलेला तो विषय असणे गरजेचे आहे. ते म्हणजेच काय? प्रत्येक विषयाला काही एक क्रम असतो, दिशा असते. हा क्रम ही दिशा बदलण्याचा घोटाळा, गोंधळ, क्वचितच दुर्बोधनात व निरर्थकता निर्माण होण्यास शक्यता असते. हा क्रम राखणे म्हणजे सुसंगतता राखणे. उदाहरणार्थ विद्यार्थी आणि समाजसेवा या विषयावरील विचारांच्या मांडणीतील क्रम पहा.
विद्यार्थ्यांचं कर्तव्य. विद्यार्थ्यर्जन भारतीय समाजाची स्थिती मदतीचे व सेवेची नितांत आवश्यकता. विद्यार्थी जन्य करत असतानाही काही क्षेत्रात समाजसेवा करता येते. समाजसेवा हेही एक शिक्षणच इत्यादी हा क्रम उलट सुलट करून चालणार नाही हे उघडच आहे. येथे सुसंगतपणा याचा अर्थ आणखी एक अर्थ मुद्दाम सांगितलेला आहे की तो म्हणजे तुमच्या निबंधात येणारा प्रत्येक मुद्दा, प्रत्येक विधान, प्रत्येक उदाहरण इत्यादी हे मूळ विषयाला धरूनच असलेले पाहिजे. त्यात गैर लागू मजकूर असता कामा नये. उदाहरणार्थ विद्यार्थी आणि समाजसेवा या विषयावरील निबंधात आजचे विद्यार्थी फॅशन, सिनेमा इत्यादीमध्ये कसा वेळ घालवतात, असा वेळ घालवण्याऐवजी त्यांनी अभ्यास किंवा समाजसेवा का करू नये, अशा स्वरूपाचे विवेचन अर्थातच सुसंगत होणार नाही. साधक म्हणजे अनुकूल आणि बाधक म्हणजे प्रतिकूल. प्रत्येक विषयाला अनुकूल आणि प्रतिकूल अशी बाजू असतात. त्यामध्ये आपल्याला निवेदनात्मक विषयांना अशा दोन बाजू नसतात. त्यामुळे बाजारातील फेरफटका या विषयाला दोन बाजू असल्याचे कारण काहीच नाही. या दोन्ही बाजूंनी मांडल्या जाणाऱ्या मतांना योग्य तो परामर्श घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ पुन्हा विद्यार्थी आणि समाजसेवा हा एक विषय आपण घेऊ शकतो. कारण काही विचारांमध्ये काही विचारवंतांचे असे मत आहे की विद्यार्थी दशेत समाजसेवा यासारख्या गोष्टीत मुलांना गुंतवू नये. तर काहींचे म्हणणे असे आहे की यात वयात त्यांच्या समाजसेवेत गुंतवाने किंवा दोन्ही पक्ष आपापल्या विचारांचे समर्थनही करीत असतात. हे सगळे थोडक्यात मांडायचे व त्याबाबत आपण आपलीही भूमिका मांडायची. हे करणे म्हणजे साधक बाधक चर्चा करणे. अगोदर दिलेल्या व्याख्येतील आणखी एक महत्त्वाचा शब्दप्रयोग आहे तो म्हणजे निसंदिग्ध विचार. आपल्या निबंधात जो विचार मांडणार तो अस्पष्ट किंवा घोटाळ्यात टाकणारा नसावा. कधी कधी अशा रीतीने लिहिले जाते की लेखकाचे नेमके मत काय याबद्दल संशय निर्माण होत असतो. असा संशय ज्यावेळेस निर्माण होतो ते सगळे थोडक्यात मांडायचे व त्याबाबत आपली भूमिका मांडायची. हे कारण म्हणजे साधक बाधक चर्चा असते. अगोदर दिलेल्या व्याख्येतील आणखी एक महत्त्वाचा शब्दप्रयोग आहे तो म्हणजे निसंदिग्ध विचार. आपल्या निबंधात जो विचार मांडणार तो अस्पष्ट किंवा घोटाळ्यात टाकणारा नसावा. कधी कधी अशा रीतीने लिहिले जाते की लेखकाचे नेमके मत काय याबद्दल संशय निर्माण होतो. असे होऊ नये याकरिता विचारांची निसंदिग्धता म्हणजे अस्पष्टता असायला हवी. निबंध म्हणजे नियमबद्ध असणारा लेख अशी निबंधाची एक व्याख्या दिली आहे. येथील नियमबद्ध या संज्ञेचा अर्थ अगोदरच्या व्याख्येतील सुसंगतपणे केलेली साधक बाधक चर्चा आणि निसंदिग्ध विचार या शब्दप्रयोगामुळे स्पष्ट होणार आहे. निबंधाचे असे स्वतःचे काही नियम नसतात. याचे कारण निबंधात लेखकाचा वैयक्तिक दृष्टिकोन व्यक्त होत असतो. त्यामुळे निबंधाला फार तर त्यांच्या स्वरूपाचे थोडेफार नियम असू शकतात, पण विषय आणि त्यासंबंधीचे व्यक्त होणारे विचार याबाबत कुठलाच नियम सांगता येणार नाही. समारोप निबंधात आपला वैयक्तिक दृष्टिकोन असतो म्हणूनच तयार निबंध पाठ करून लिहायचा नसतात तर तो लक्षात ठेवायचा असतो. दुसरा प्रश्न आहे निबंधाचे प्रकार किती व कोणते. त्यामध्ये त्यांनी निबंधाचे प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत ते किती आणि कोणते आहेत. निबंध लेखन करताना कोणते मुद्दे असावे त्याचा आढावा घेऊन निबंध लेखनाची प्रक्रिया स्पष्ट करा. एक आहे वैचारिक निबंध. या प्रकारच्या निबंधामध्ये विचार महत्त्वाचा असतो. ज्ञानात्मक वैचारिक निबंध आणि विवेचनात्मक वैचारिक निबंध अशा दोन उपप्रकार मांडता येतात. जेव्हा आपण एखादा विचारच सांगोपांग समजून देतो तेव्हा तो ज्ञानात्मक वैचारिक निबंध असतो. उदाहरणार्थ लोकसंख्येचा प्रश्न, आशियाई खेळाचा स्पर्धा इत्यादी. जेव्हा आपण निबंधात एखाद्या विचारांची चर्चा करतो तपासणी करतो तेव्हा ते विवेचनात्मक वैचारिक निबंध असतो. उदाहरणार्थ आंतरजातीय विवाहाची इष्टानिष्टता, विश्वशांती का व कशी
याबरोबरच विज्ञानाचे एखाद्या विशिष्ट विषयासंबंधाचे केलेल्या प्रगतीचा आलेख मांडतानाही किंवा विज्ञानातील एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठीही निबंध लिहिला जातो. उदाहरणार्थ गणकयंत्र विज्ञानामुळे जग जवळ येते किंवा आंतरयुग इत्यादी असे विज्ञान विषयातील निबंध ज्ञानात्मक वैचारिक निबंधात गणलेले असतात. 2 आहे वर्णनात्मक निबंध, ज्यात एखादा प्रसंग, देखावा, घटना, स्थळ व वस्तू इत्यादी गोष्टींचे वर्णन तिथे केलेले आपल्याला दिसून येते. त्याला वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. उदाहरणार्थ संध्याकाळचा देखावा, एखादा भीषण अपघात, नवे तीर्थक्षेत्र, जमशेदपूर इत्यादी. या प्रकारच्या निबंधात व्यक्तिगत भावना व कल्पना व्यक्त होत असतात. तिसरा निबंधाचा प्रकार आहे व्यक्तिचरित्रपर निबंध. हा निबंध म्हणजे एखाद्या व्यक्तीचे चरित्र नव्हे. या प्रकारच्या निबंधात सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट स्वभावाच्या चित्रणाला व त्या व्यक्तीने केलेल्या लोकोत्तर कार्याला प्राधान्य असते. उदाहरणार्थ सुधारक आगरकर सामान्यांचा नेता, ज्योतिराव फुले, आनंदवनातील आनंदयात्री, बाबा आमटे इत्यादी. एखादी काल्पनिक व्यक्ती घेऊनच आपली व्यक्तिचित्रात्मक निबंध लिहू शकतो. उदाहरणार्थ आमचे मराठे मास्तर किंवा कोपऱ्यावरचा पानवाला. आपल्या एखाद्या गटासाठी एक व्यक्ती धरूनही त्या गटातील ओळख करून देऊ शकतो. उदाहरणार्थ मुंबईचा टॅक्सीवाला किंवा बस कंडक्टर इत्यादी. माझा आवडता नाटककार, माझा आवडता इतिहास पुरुष हे सर्व विषय व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये येतात. 4 आहे कल्पनाप्रधान निबंध. आपण अनेक प्रकारच्या कल्पना करतो. आपल्या कल्पनेची झेप कुठेतरी पोहोचू शकते. याच कल्पनाशक्तीवर आधारलेला निबंध म्हणजे कल्पनाप्रधान निबंध. उदाहरणार्थ मी प्राचार्य झालो तर, परीक्षा प्रबंध बंद केले तर, पृथ्वी फिरायची थांबली तर इत्यादी. निबंध वेगवेगळ्या शैलीत लिहिता येतात. निबंधात आपण जे सांगणार ते कोणत्या रीतीने म्हणजे कोणत्या शैलीत सांगणार हेही महत्त्वाचे असते. निबंध लेखनाच्या शैलीत सर्वसाधारणपणे कथात्मकता शैली आणि निवेदनात्मक शैली असे 2 भाग पडलेले दिसून येतात. पहिली आहे कथात्मकता शैली. या शैलीमध्ये निबंधाद्वारे आपण कथन करत असतो. हे दुसऱ्याला कथन करत असतो. एखादे हे कथन दुसरी व्यक्ती समोर आहे हे समजावून केले जाते. तर प्रथम पुरुषी कथन होईल. मी केलेला पराक्रम आत्मकथनात्मक शैलीमध्ये येऊ शकतो. या उलट जे निबंधाचे कथन आहे ते मीचा प्रयोग होत नाही, तर हे निबंध केवळ कथात्मक निबंध असतात. जुने पुणे असे होते की वीर चाफेकर. कथात्मक शैलीतील निबंधाचे लेखन सर्वसाधारणपणे भूतकाळात वापर त्याचा होत असतो. आता वर्णनात्मक किंवा निवेदनात्मक निबंध. या निबंधाचे लेखन सर्वसाधारणपणे तृतीय पुरुषी व वर्तमान काळातच असते. अस्पृश्यतेचा प्रश्न, क्रीडा शिक्षणाचे महत्त्व, लोकशाहीची पद्धत. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की क्रीडा शिक्षणाचे महत्त्व, लोकशाही जगवलीच पाहिजे यासारखे निबंध या प्रकारामध्ये मोडतात. त्याला वर्णनात्मक किंवा निवेदनात्मक निबंध असे म्हणतात. पुढे आहे वैज्ञानिक विषयावरील निबंध लेखन. आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. एका बाजूने विज्ञानाची घोडदौड चालूच असते. रोज नवनवे शोध लागत आहेत. विज्ञानाच्या या प्रगतीच्या मार्गामध्ये मानवी जीवन समृद्ध कसे होईल याचा सगळ्यांचा विचार असतो. याचा आज शास्त्रज्ञ विचारच करत आहे. हे शास्त्रज्ञ आपापसात जसा विचार करतात तसा आपण विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे विज्ञानाने एखाद्या विशिष्ट विषयासंबंधाने केलेले प्रगतीची माहिती सांगणारा किंवा विज्ञानातील एखादा शोध मानवी जीवनास उपकारक कसा ठरतो हेही सांगणारा निबंध असू शकतो. उदाहरणार्थ गणकयंत्र विज्ञानामुळे जग जवळ आले आहे, अणुशक्ती आणि आपण इत्यादी. वैज्ञानिक विषयावरील निबंध लेखनाची येथेच थोडी माहिती करणे शक्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे वैज्ञानिक विषयावरील निबंध हे विज्ञान क्षेत्रातील लोकांसाठी म्हणजेच
जनसामान्यांसाठी लिहिलेली असतात. त्यामुळे त्यात अतियांत्रिकी तपशिलापेक्षा सामान्य लोकांपर्यंत शास्त्रीय ज्ञान माहिती पोहोचविणे व त्यातील उद्बोधन करणे हेच हेतू असतात. एखाद्या शास्त्रीय शोधाचा परिचय करून घेणे, त्यामुळे आजच्या मानवी जीवनाला होणारे फायदे तोटे सांगणे किंवा त्यामुळे मानवी जगातल्या अंधश्रद्धा दूर होत असतील तर त्याबरोबर चर्चा करणे असे या निबंधाचे स्वरूप असते. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की ती म्हणजे वैचारिक निबंध म्हणजे केवळ वैचारिक जगातील घडामोडींचे माहितीपर किंवा संकल्पनात्मक निवेदन असते. तर अशा घटनांमुळे मानवी मनास उत्पन्न होणारे विचारांना ते महत्त्वाचे स्थान असते. कारण अखेरचा विज्ञान हे मानवी जीवनासाठी असते. त्यामुळे वैज्ञानिक घटना व मानवी जीवन यांना सांधणाऱ्या विचारांना वैज्ञानिक निबंध असे म्हणतो. निबंधातील अशा विचारांमुळे सामान्य लोकांचे उद्बोधन होणार असते. सारांश: वैज्ञानिक निबंधात तांत्रिक तपशिलांपेक्षा वैज्ञानिक सत्य आणि जनसामान्यांचे जीवन यांचे संबंध यांचे नाते सांगण्यावर भर असतो. वैज्ञानिक सत्य व घटना सांगून लोकांचे वैचारिक उद्बोधन करणे हा या निबंधाचा एक प्रकारचा हेतू इथे त्यांनी सांगितलेला आहे. त्याला आपण वैचारिक निबंध असे म्हणतो. अशी खूप सारी माहिती त्यांनी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. पुढे त्यांनी दिलेला आहे निबंध लेखनातील आपल्या काही शंका. आता निबंध किती पानी लिहावा, तो किती ओळीचा असावा, निबंध कोणकोणते विचार लिहावे, निबंध कोणत्या शैलीत लिहावा, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला या विषयातली माहिती असणे आवश्यक असते. जो विषय कळलेला आहे किंवा ज्यावर आपण स्वतःही विचार केलेला आहे असाच विषय आपण निबंधासाठी निवडावा. एखादा विषय महत्त्वाचा असेल, आकर्षक असेल किंवा चालू घडामोडींशी निगडीत असेल तर तो निवडू नये. आता निबंध किती पानांचा असावा किंवा कसा लिहावा या प्रश्नांकडे वळू. परीक्षेत आपल्याकडे असलेला वेळ आणि निबंधाच्या विषयातील व्याप्ती या दोन गोष्टी पाहूनच निबंध किती मोठा व किती छोटा असावा याचे तारतम्य आपल्याला ठेवावे लागते. आपल्याला विषय मुद्देसूद आणि समग्रतेने व थोडक्यात मांडता यायला पाहिजे. निबंधाला एक प्रकारची मर्यादाही असावी. खूप मोठाही निबंध नसू नये, तर चांगला निबंध असे समीकरण मनाशी बाळगू नये की खूप मोठा लिहिला म्हणजे खूप चांगला असा तो होईल असं नाही. थोडक्यात पण तो व्यवस्थित मुद्देसूद असणे अतिशय गरजेचं आहे. निबंध कोणत्या शैलीत लिहावा या प्रश्नाचे उत्तर तुम्ही निवडलेल्या निबंधावर अवलंबून असते की तुम्ही कोणत्या पद्धतीचा निबंध हा निवडलेला आहे. असे आपण आपले आवडते शहर हा विषय आत्मकथनात्मक शैलीत लिहावा. या उलट दूरदर्शन, शाप वरदान हा विषय जो आहे तो आपण निवेदनात्मक निबंधामध्ये लिहू शकतो. पुढे शैलीचाच मुद्दा निघाला म्हणून आणखी एक सूचना येथे करावीशी वाटते. ती म्हणजे निबंधासाठी अगदी प्रौढ अलंकारांनी नटलेली उच्च श्रेणीची संस्कृत प्रचूर अशीच भाषा असायला हवी. त्यात पुन्हा म्हणी, वाक्प्रचार, अवतरणे यांची रेलचेल असायला हवी. अशी ही एक समजूत विद्यार्थी मनाची ठामपणे बाळगून असतात. तथापि ही समजूत चुकीची आहे. आपला विषय साध्या सोप्या व ओघवत्या भाषेत मांडता येणे आवश्यक आहे. आपले विचार आपल्याला स्वतःच्याच भाषेत नीटपणे मांडता यायला हवेत. जर विचार उसने नसावेत तर ते भाषेची उष्णता नसावी. तर हा विचार जो आहे तो सरळ असणे किंवा ओघवता असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये शेवटला आहे आराखडा. प्रत्यक्ष निबंध लेखन करण्यापूर्वीच कच्चा आराखडा तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. तो निबंधात क्रमाने मांडायच्या मुद्द्यांची रूपरेषा होय. निबंध विषयाचे आपले चिंतन पूर्ण होताच प्रथम त्यात मांडायचे मुद्दे क्रमाने लिहून काढावे. मग त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर कसा आणि किती वेळ द्यायचा आहे ते आपल्या मनाशी ठरवावे आणि मगच त्या आराखड्याच्या आधारे आपण लेखन करू शकतो. अशा प्रकारे निबंधाची सुरुवात व निबंधाचा अखेर यांना मांडणीच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.
समारोपात एवढंच सांगता येईल की निबंध लेखन ही एक कौशल्य आहे. हे कौशल्य सरावाने प्राप्त होते. अशा प्रकारे आज आपण निबंध म्हणजे काय, ते कशा पद्धतीने केले पाहिजे, त्याची सुरुवात कशी हवी आणि त्याचा अखेर कसा व्हायला पाहिजे, याचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण या पाठामध्ये, या भागामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही आता घेतलेली माहिती व्यवस्थित पुन्हा एकदा वाचायची आहे. निबंध कोणकोणत्या प्रकारचे आहेत, ती कशी लिहावी आणि तो निबंध आकर्षक होण्यासाठी काय काय केलं पाहिजे, ही सर्व माहिती मुद्देसुद इथे दिलेली आहे. तुम्ही पुन्हा एकदा ही वाचायची आहे आणि तुम्हाला समजलेली सर्व माहिती तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. इथून पुढचा जो तिसरा प्रश्न आहे, ललित निबंधाचे स्वरूप विशद करा, हा आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.